तं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्। ॐ हिमकुन्दमालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्। ॐ नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। ॐ अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं सीतागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम्। ॐ पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं केतुं प्रणमाम्यहम्। इति श्रीवेदव्यासविरचितम् आदित्यादि नवग्रहस्तोत्रं सम्पूर्णम्। नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय ना व्यवस्थित? हो मॅम. नमस्कार. आज गुढीपाडवा आणि आज नवीन संवत्सर सुरू होत आहे. हे जे नवीन संवत्सर आहे हे नवीन संवत्सर आपल्याला कसं जाणार आहे? या नवीन संवत्सरामध्ये कशा प्रकारचं वातावरण राहणार आहे? हे सगळं आपल्या ऋषीमुनींनी फार पूर्वी विचार करून मांडून ठेवलेलं आहे. कृपया सगळ्यांनी आपले माईक म्यूट करा आणि आवाज ऐकू होतोय. तर अजूनही कोणाचं माईक चालू आहे बहुतेक. कृपया म्यूट करा. तर हे संवत्सर कसं जाणार आहे आपल्याला? या संवत्सरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होणार आहेत हे आपण पाहणार आहोत. ते पाहण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला संवत्सर संकल्पना काय आहे, संवत्सरामध्ये आपल्या ऋषीमुनींनी हा संवत्सराचा विचार करताना पंचांगाच्या कोणत्या अंगांचा विचार केला आहे, पंचांग म्हणजे काय हे आपण एक भरभर याच्याकडे दृष्टिक्षेप टाकू आणि मग आपण यावेळेच्या संवत्सराकडे जाऊ. तर पंचांग वाचन माझे गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना नमस्कार करून सुरुवात करते. ऋषी प्रबोध ज्योतिष संस्था हे मी आणि श्री अविनाश कदम आम्ही दोघं मिळून चालवत असतो आणि वेगवेगळे उपक्रम आमचे ऋषी प्रबोध तर्फे चालत असतात. शास्त्री परीक्षेचा अभ्यासक्रम त्याचबरोबरीने वेगवेगळे ज्योतिषाचे कोर्सेस आम्ही या संस्थेद्वारा शिकवत असतो.
तर आपण जर पाहिलं तर हे सगळं खगोलातलं जे चक्र आहे त्याच्यामध्ये या 12 राशी आहेत आणि 12 राशी आणि 27 नक्षत्र आहेत. इथे तुम्हाला समोर दिसतंय का स्क्रीन, ज्याच्यामध्ये या राशी आहेत. हे पूर्ण आपलं क्रांतीचक्र आहे ज्याच्यावरती ग्रह आणि तारे फिरत असतात. आणि ह्याच्यामध्ये दर 30 अंशावर एक एक रास आहे आणि प्रत्येक राशीमध्ये 9 नक्षत्र चरण आहे. त्यामुळे अश्विनीचे 4 चरण, भरणीचे 4 चरण आणि कृत्तिकेचे 1 चरण असं मेष रास झाली. पुढचे कृत्तिकेचे उरलेले 3 चरण, रोहिणीचे 4 चरण मिळून झाले किती किती चरण झाले? 4 अधिक 3 किती झाले? आवाज ऐकू येतोय ना माझा? हो, 7 चरण झाले. 7 चरण झाले. आणि 7 चरण झाले. आपल्याला एक रास पूर्ण करायला किती लागतात चरण? 9 चरण. हा, त्यामुळे पुढचे जे मृगशिराचे 2 चरण घेऊन आपली वृषभ राशी झाली. म्हणजे अशा रीतीने राशी आणि नक्षत्र हा संबंध जोडला गेलेला आहे पंचांगामध्ये, आपल्या पंचांगामध्ये, भारतीय पंचांगामध्ये, वैदिक पंचांगामध्ये. पंचांगाचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे व्यावहारिक कालगणना दाखवणं. सामान्य व्यक्तींना सौर कालगणना, सावन कालगणना, चांद्र कालगणना असं सांगितलं तर कळणार नाही. पण पंचांगामध्ये आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले सगळं ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी संक्रांती किंवा अयन म्हणजे सूर्याची राशी प्रमाणात कशी होतात त्याची माहिती, सावन म्हणजे प्रत्येक वार एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत, त्याचप्रमाणे चंद्रकला, चंद्रकला म्हणजे दर ज्या तिथी होतात त्या म्हणजे चंद्राच्या होणाऱ्या कला. हे सगळं व्यावहारिक कालगणनेमधलं ज्ञान आपल्याला पंचांगामध्ये संक्रांती, अयन किंवा वार, तिथी, करण, मुहूर्त यांच्या रूपामध्ये मिळत असतं. आणि आपल्याला माहित नसलं तरी खूप मोठा ज्ञानाचा स्रोत आपल्याला अत्यंत सामान्य रीतीने पंचांगामध्ये उपयुक्त असतो, उपलब्ध असतो. त्यामुळे पंचांग सर्वांनी घ्यावं. पंचांगाची 5 अंग आहेत: तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. हे सर्वांना माहिती आहे. तिथी म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये जेव्हा 12 अंशाचं अंतर पडतं तेव्हा एक तिथी होते आणि त्यामुळे संपूर्ण 360 अंशाचं अंतर अशा 30 तिथी होत असतात. कृष्ण पक्षातल्या 15 तिथी आणि शुक्ल पक्षातल्या 15 तिथी. वार म्हणजे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत कालावधी आणि 7 वार अशा प्रकारे आहेत जे आपल्याला माहिती आहे. ग्रहांवरून त्यांची नावं पडलेली आहेत. सृष्टी सुरुवात झाली तो रविवार, म्हणून रविवार पासून सुरुवात होते. योग आणि करण ही पंचांगाचे अंग. 27 प्रकारचे योग आहेत. तिथीच्या अर्ध्या भागाने आपण करण बघतो. म्हणजे पंचांग जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला परिपाक मिळालेला आहे. तुम्ही जर आता हे पंचांगाचं पान पाहिलं तर त्या पंचांगाच्या पानावरती तुम्हाला दिसेल की आज गुढीपाडवा 19 तारीख, इंग्रजी 19 तारीख, याला काय पंचांग लागू आहे? तर आज गुरुवार आहे. दिसतोय ना सगळ्यांना वार गुरुवार? दिसतोय ना? हो दिसतोय. हा, वार गुरुवार आहे. आणि काय आहे? उत्तर भाद्रपद नक्षत्र आहे, शुक्ल योग आहे. हा, तिथी जी आहे ती 6:54 ला प्रतिपदा तिथी लागते. उत्तरा भाद्रपद नक्षत्र आहे ते कधीपर्यंत आहे? 28:05, म्हणजे 24 तास उलटून गेल्यावरती पण ते आहे, पुढच्या सूर्योदयाच्या आधीपर्यंत. शुक्ल योग आहे तो 25:17, म्हणजे 24 तासांच्या पलीकडे आणखीन 1 तास 17 मिनिट आहे. एक सकाळचं करण आहे, रात्रीचं करण आहे, हे लिहिलेलं आहे. पूर्ण दिनमान काय आहे दिवसाचं, रवी उदय कधी झाला, रवी अस्त कधी झाला त्या दिवसाचं, हे पण
सगळं दिलेलं आहे. म्हणजेच पंचांगामध्ये ही सगळी माहिती आपल्याला मिळत असते. आता एवढं सगळं बघितल्यानंतर, पंचांगामध्ये ही सगळी माहिती मिळाल्यानंतर आपल्याला कळतं की कोणत्या पंचांगावरती आजचा गुढीपाडवा सुरू झाला, चैत्र शुद्ध प्रतिपदा कधी लागली, कोणत्या नक्षत्रावर लागली, कोणत्या योगावर लागली, कोणत्या कारणावर लागली, तेव्हा चंद्राची राशी कोणती होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पंचांगातून कळल्या. आता हे पंचांग जे आहे, त्या पंचांगाचं जर सुरुवातीचं पान म्हणजे मुखपृष्ठ तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल की त्याच्यावरती लिहिलेलं आहे श्रीमंत शालिवाहन शक 1948 पराभव नाव संवत्सर. आता संवत्सर हे क्रमानेच येत असतात. पहिलं संवत्सर नेहमी प्रभव, दुसरं विभव, तिसरं शुक्ल, प्रमोद, हे जे दिलेले आहेत अशाच याने ही 60 संवत्सर ती येत असतात. आणि त्या 60 संवत्सरानंतर पुन्हा प्रभव विभव अशी पुन्हा 60 संवत्सर सुरू होणार. मग आता 60 हाच आकडा का, तर शनी आणि गुरु हे सर्वात मोठे ग्रह आहेत. गुरुला पूर्ण राशीमधून एका राशी चक्रातून भ्रमण करायला 12 वर्ष लागतात आणि एका राशी चक्रातून भ्रमण करायला 30 वर्ष लागतात. म्हणजेच या दोघांना एका ठिकाणी पुन्हा यायला 12 आणि 30 यांचं गणितीय जर का लघुत्तम सामायिक विभाजक काढला तर आपल्याला 60 वर्ष मिळतात. पुन्हा त्या स्थितीला ते परत यायला 60 वर्ष लागतात, म्हणून 60 संवत्सर, किंवा पुन्हा ती स्थिती परत येते. आता या 60 संवत्सरामध्ये आपलं संवत्सर कधी आलं हे कसं ओळखायचं, तर प्रचलित संवत जे आहे ते शालिवाहन शकामध्ये 12 मिळवले आणि त्याला 60 ने भागलं की जी बाकी येईल त्या क्रमांकाचं संवत्सर असतं. म्हणजे तुम्ही शालिवाहन शक्य बघितलं तर 1948 तुम्हाला जर माहिती असेल, त्याच्यात 12 मिळून 1960 होतात. त्याला 60 ने भागलं की भागाकार येतो 32 आणि बाकी राहते 40. आता 40वा संवत्सर कोणता आहे हे काय अनुक्रमाने तुम्ही पहा. त्या 40वा संवत्सर जे आहे ते पराभव नामक आहे, हे तुम्हाला इथे समोर दिसेल, म्हणून पराभव संवत्सर आहे. किंवा तुम्हाला जर इसवी सन माहिती असेल तर त्या इसवी सणामधून 78 वजा केले की जो आकडा उरतो तो शक संवताचा असतो. 2026 इसवी सन आहे, पण त्याच्यातून 78 वजा केल्यामुळे 1948 हे तुम्हाला इथे दिसेल की संवत्सर शक संवत चालू आहे. म्हणजे अशा रीतीने शक संवत आणि इसवी सन याच्यातला जो काय ताळमेळ आहे तो आपण पाहू शकतो. आता संवत्सराचं जर एखाद्या भविष्य आपल्याला सांगायचं असेल तर त्या संवत्सराचं भविष्य सांगताना मेदिनीय ज्योतिषामध्ये काही वेगवेगळे पॅरामीटर्स दिलेले आहेत. त्याचा अभ्यास करून आपण कशा प्रकारे ह्यावेळेचं भविष्य असेल ते काढू शकतो. मग कोणकोणते आहेत त्या पॅरामीटर्स, तर एक आहे संवत्सराचं फळ काय दिलेलं असेल ते पंचांगामध्ये. त्यानंतर एक आहे चैत्र शुद्ध वर्ष प्रवेशाची कुंडली. चैत्र शुद्ध वर्ष प्रवेश जेव्हा झाला त्यावेळेची कुंडली जर मांडली तर कुठून सुरुवात झालेली आहे, त्यावेळेचं पंचांग कसं होतं, त्यावेळेची ग्रहांची स्थिती कशी होते, यावरून आपल्याला संवत्सराचं भविष्य कळतं. त्यानंतर आहे चतुस्तंभ विचार. चतुस्तंभ म्हणजे वेगवेगळे स्तंभ दिलेले आहेत, तृणस्तंभ, जलस्तंभ, तृणस्तंभ इत्यादी. ते या कालावधीमध्ये कसे पडलेले आहेत त्यावरून भाकीत केलं जातं की कशा प्रकारे अन्नधान्याची स्थिती राहील, जलाची स्थिती राहील इत्यादी. त्यानंतर येतो तो संक्रांती विचार. आपल्याला असं वाटतं की संक्रांत म्हणजे फक्त मकर संक्रांत, पण तसं नाहीये. सूर्याची प्रत्येक चांद्र महिन्यात एक संक्रांत होत असते. म्हणजे राशीचं भ्रमण होत असतं सूर्याच्या, पण ते राशीच्या भ्रमणाला किंवा संक्रमणाला सूर्य संक्रांत असं म्हणतात. त्या संक्रांतीवरूनही आपण फलित सांगू शकतो. आणि आणखीन एक पावसासाठी
विचार करण्यासाठी आहे ती म्हणजे आर्द्रा प्रवेश विचार. हा आर्द्रा प्रवेश विचार आपल्याला कशा रीतीने पावसाचं फळ राहणार आहे, कशा रीतीने बाकी सगळ्या गोष्टी राहणार आहेत हे कळत असतं. तर या मालिकेतलं पहिलं रेडी रेकनर असं आपण ज्याला म्हणू शकतो ते काय आहे? संवत्सर फळ. संवत्सर फळ हे पंचांगामध्ये दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्या वेळेचे कोणते अधिकारी ग्रह कोणत्या कोणत्या गोष्टी घडतील हे सगळं दिलेलं असतं. तर आपण संवत्सर फळ पाहू. हॅलो, कोणी बोलत आहे का? नाही, एक मिनिट मी ते काढते आहे थोडंसं. ओके, बिकॉज ते व्हायब्रेशन दाखवत की बोलताय पण ते ऐकायला येत नाही. हा नाही, मी अजून दाखवलेलं नाहीये. ओके. मी तुमच्याकडे ज्यांच्याकडे पंचांग असेल ते काढू शकता. संवत्सर दाते पंचांग चालेल? हो हो छान चालेल. ओके. संवत्सर फळ असं म्हटलेलं आहे की संवत्सर फळ जे आहे ते ऐकायला हवं. कधी कोणाचं माईक चालू असेल तर प्लीज बंद करा. तर हे संवत्सर फळ आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय? श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः, अथ संवत्सर फलम स जयति सुंदरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर मणिरिव मसा राशीन नाशयति विघ्नानां. म्हणजे प्रारंभी गजाननाचे स्मरण केलेले असताना सूर्योदय होतात ज्याप्रमाणे तिन्मिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुरवदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपतीं खेटान ब्रह्म विष्णू शिवात्मकान संवत्सर फलम बक्षे सर्व कामार्थ सिद्धये. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावे. मंगल स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्याच्याकडून वर्षफल श्रवण करावे. हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे. म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्या पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत घालून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचागस्त गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून
याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते वाद्ये पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून तो दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्याचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता प्राप्त होते. चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यम फलम वार्षिकम नित्यम यश शृण यात खौख दलनम चायुर्यशक श्रीकरम वेधा विष्णुहरव रविंदु महिजा सौम्यो गुरु भार्गवः मंदो गुरु स शिखश्च शतु दलनम कुर्वन्तु सर्वे ग्रहा. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा विष्णू महेश रविचंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू सर्व शत्रूंचा नाश करत वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फळ श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व आनंदाने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. श्रवण नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने विनाश योग होतो, वियोग नाश होतो. श्रवणाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. स्वस्ति श्री सूर्य सिद्धांत मतेन समस्त जगत उत्पत्ति स्थिती लय कारण श्री महाविष्णोर्नाभिकमलोद्भवस्य वर्तमान ब्रह्मणः परमायुर्वर्षशतम् तत्रार्धं यातम् उत्तर पंचाशब्दे शतब्दे प्रथम मासे प्रथम पक्षे प्रथम दिवसे त्रयोदश घटिकाः द्विचत्वारिंशत्फलानि अक्षरत्रयं च गतं. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण आणि लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून निर्माण झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य हे किती आहे? 100 वर्षे आहे. आयुष्य किती आहे? 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 फळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावे स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, दैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी या एकेका मनुत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. ऋतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000, द्वापार युगाची 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. तन्मध्ये षट शककर्तारः आदौ इंद्रप्रस्थे युधिष्ठिर शकः चतुश्चत्वारिंशदधिक त्रिसहस्रयुगाब्दः द्वितीय उज्जैन्यां विक्रमस्तस्य शकः 35,000 तृतीयः प्रतिष्ठानगरे शालिवाहनस्तस्य शकः 18,000 वर्षाणि. चतुर्थो वैतरिण्यां
विजयाभिनंदनस्तस्य शका दशसहस्रवर्षाणि पंचमो गौडदेशे धारातीर्थे नागार्जुन चतुर्लक्ष वर्षाणि कर्नाटके कल्क्यवतारः तस्य शकः एकविंशत्यधिक अष्टमशतमिताब्दः. कलयुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रसाद युधिष्ठिर, त्याचा शक 3044 वर्षे. दुसरा उज्जैनीत विक्रम, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशात धारातीर्थे अर्जुन होईल, नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाच्या एकांतर वर्षातून 5127 वर्षे मागे 5127 वर्षे मागे पडली. 4,26,873 वर्षे शिल्लक आहे. अद्य स्वस्ति श्रीमन नृप विक्रमार्क समयातीत संवत 2082 पिंगल नाम संवत्सरे तथा श्रीमन नृप शालिवाहन शके 1948 पराभव नाम संवत्सरे राजा गुरुः मंत्री भौमः कोशाधिप शुक्रः मेघाधिप चंद्रः पूर्वसस्याधिप गुरुः सेना दुर्गयोरिधिप चंद्रः छत्रधन क्षेत्राणामधिपि गुरुः रसाधिप शनि आज्ञाधिप चंद्रः मध्य पश्चात धान्याधिपः बुधः नीरसेशः गुरु व्यापार फलखेटक प्रतापानाधिपः शनि व्यवहार वस्त्र काष्ठानाधिप चंद्रः नगराधिप चंद्रः सर्वेषाम् अधिपः गुरु अधिपः आदौ संवत्सर फलम्. धान्यम अधिकम जलम अल्पम भभृताम भवति युद्धम अल्पनम. स्वाज्जनो गदवशादद धामा वत्सरो यादी पराभव नामा. या पराभव संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली येतील, साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. राजादी फलांची व्यवस्था. राजाचे फळ. सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वऱ्हाड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधान असे फळ बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचे फळ बिहार व जबुलपूरच्या बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्य स्वामीचे फळ गुजरात. आंध्र प्रदेशाचे फळ विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फळ कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग. परदेशाचे फळ आंध्र प्रदेश. सैनिशाचे फळ पंजाब व काश्मीरमध्ये. नीरसेशाचे फळ दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फळ गुजरात व सौराष्ट्रामध्ये. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य फळ आणि दूध मुबलक. यज्ञ यागादी कर्मे केली जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. चोर, आग व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल, भांडणे वाढेल. मेघाधिपत चक्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल, धान्य फळे विपुल मिळतील, संपत्ती वाढून शनी आहे त्यामुळे पाऊस थोडा पडेल. लवकर लोखंड महाग होईल. रबीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दुग्धोक्ते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. नीरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आंध्र प्रदेश. निज ज्येष्ठ शुद्ध 8 सोमवारी 22 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजून 16 वाजता सूर्य आर्द्र नक्षत्राला प्रवेश करतो. त्याचे फळ धान्य व कापड पुष्कळ होईल, धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल, भांडणतंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल, धनधान्य वाढेल, दूध दुभते भरपूर होईल. मेघनिवास माळ्यापासून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 आढक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत्यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राने पातक जाते, योगाने रोगांचे निवारण होते,
कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सर आरंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फलम संपूर्ण श्री गजाननार्पण मस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. तर असं हे संवत्सर फळ आता आपण श्रवण केलेलं आहे. कळलं का? पण तेवढ्यात ते त्याला काम असेल म्हणून तो नाही म्हटला असेल किंवा असं. कळलं तुला माझं? कोण कोणाशी बोलताय? कृपया आपलं माईक बंद करा. ते पंचांग वाचन होतं हे मला ऐकायचं होतं सकाळी. तर आता हे पंचांग आपण ऐकलेलं आहे. आता या पंचांगातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, सेनेशाचं फळ, राजाचं फळ, हे काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया पुढच्या आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये की हे कोणत्या कोणत्या फळाबद्दल कशाबद्दल आपण बोलतो. संवत्सर फळ आपण पाहिलं. संवत्सर फळ आपण जे पाहतो आहोत त्यामध्ये संवत्सर फळामध्ये हा जो विचार केलेला आहे की आपण एक संवत्सर फळ पाहिलं, त्यानंतर आहे या संवत्सर फळामध्ये ज्या ज्या काही संकल्पना होत्या त्या काय होत्या ते आपण पाहणार आहोत. आणि या संवत्सर फळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या खरोखरच लागू पडतात का? जे आपण म्हणालेलो आहोत की राजाचं फळ इकडे हे आहे, अशा प्रकारे घडेल, पाऊस आहे,
तर मागील संवत्सर फळ आम्ही जे सांगितलेलं होतं, त्या मागील संवत्सर फळाचा जो काही कार्यक्रम झाला होता त्याच्यात जे लोक असतील त्यावेळेला दिलेले जे काही डिटेल्स असतील त्यात तुम्ही पाहिलं तर आपण त्यावेळेला मागे म्हटलं होतं की मागील संवत्सराच्या पत्रिकेमध्ये तृतीयश उच्चीचा अष्टमात होता, त्यामुळे शेजारील राष्ट्रांकडून आपल्याला राजस्तंभ होतो. त्या संवत्सर फळातले मांडलेले मुद्दे आता मी दाखवते की त्या गोष्टी काही या मागच्या संवत्सरात घडल्या. चतुर्थेश लाभात होता आणि चतुर्थावर गुरुची दृष्टी होती, त्यामुळे पाऊस होईल, पण चतुर्थावर शनी व राहूच्या दृष्टीमुळे त्यापासून विशेष फायदा होणार नाही. तर मागल्या संवत्सरात आपण बघितलं भरपूर पाऊस झाला, पण त्या पावसाचा मात्र नुकसान होण्याकडेच जास्त कल राहिला, त्याचा जास्त फायदा आपल्याला झाला नाही. अमावस्या अष्टमात संपत होती आणि तिथे 5 ग्रह होते, त्यामुळे लग्नेश आणि राजा असलेला सूर्य तिथे होता, त्यामुळे तोटे नुकसान आणि इन्शुरन्सचे व्यवहार आपत्ती, कारण भरपूर पाण्यामुळे याच्यामुळे नुकसान झालं आणि तोटा खूप झाला, इन्शुरन्सचे व्यवहार भरपूर झाले मागच्या संवत्सरामध्ये. पंचमेश दशमात होता आणि दशमेश उच्चीचा होता, त्यामुळे सत्ताधारी पक्षाला ते चांगलं आहे असं आपण म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे आपण बघितलं की सत्ताधारी पक्षाला मागच्या संवत्सरामध्ये चांगला विजय मिळालेला आहे. म्हणजे मागच्या संवत्सरातली जी काही भाकितं होती या संवत्सराचे वेगवेगळे पॅरामीटर्स त्याच्यावर आपण जी काढली होती त्याच्यापैकी बरीचशी जी आहेत ती आपल्याला ही घडून आलेली दिसत आहे. मग आता आपण याच्या संवत्सर फळाबद्दल बघूया. संवत्सर फळामध्ये आता बघताना तुम्ही ऐकलंत की राजा अमुक अमुक आहे, प्रधान अमुक अमुक ग्रह आहे. मग पराभव नाव या संवत्सराचा राजा आहे गुरु, मंत्री आहे मंगळ, मेघेश आहे चंद्र, कोशेश आहे शुक्र, रसेश आहे शनी, नीरसेश आहे गुरु, युद्धेश आहे चंद्र, खरीप पिकांचा स्वामी आहे गुरु, रब्बी पिकांचा स्वामी आहे बुध. त्यांचं फळ आपण आता संवत्सर फळामध्ये ऐकलं. पण हे ठरले कसे ग्रह? तर राजा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेचा जो वारेश आहे, वाराचा स्वामी त्याला राजा म्हणतात. गुरुवारी चैत्र शुक्ल प्रतिपदा लागली म्हणून त्या संवत्सराचा राजा आहे गुरु. सूर्याची मेष संक्रांती म्हणजे सूर्य मेष राशीमध्ये जेव्हा संक्रमण करेल एप्रिलमध्ये, त्यावेळेला ज्या वाराला तो संक्रमण करेल त्या वाराचा स्वामी होणार प्रधान. त्यामुळे मंगळवारी तो असं करत आहे म्हणून मंत्री आहे यावेळेचा मंगळ. सूर्याचा आर्द्र नक्षत्रात जेव्हा प्रवेश होईल त्या वाराचा स्वामी असेल मेघेश, त्यामुळे यावेळेचा मेघेश आहे सोमवारी प्रवेश झाल्यामुळे चंद्र. म्हणजे अशा रीतीने हे सगळे अधिकारी ग्रह ठरले जे तुम्ही संवत्सर फळामध्ये आता ऐकलेत. पण ते कसे ठरले त्याची पूर्वपीठिका तुम्हाला इथे सांगितली. आणि यावेळेच्या संवत्सरामध्ये आहे गुरु, मंत्री आहे मंगळ, मेघेश आहे चंद्र, कोशेश आहे शुक्र, रसेश आहे शनी, नीरसेश आहे गुरु, युद्धेश चंद्र, खरीप पिकांचा स्वामी गुरु आणि रब्बी पिकांचा स्वामी बुध. त्यामुळे या वेगवेगळ्या गोष्टींवरती या ग्रहांचा परिणाम होणार आहे. त्या ग्रहाचं जे काही असेल आधिपत्य त्यानुसार ती फलित तो ग्रह देणार आहे. मग ती काय देणार आहे ते आपण पाहूया. चतुस्तंभ विचार आपण मागल्याला म्हटलं होतं. चतुस्तंभ विचार हाही एक भविष्य कथनाचा मोठा पॅरामीटर म्हटला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये असतो जलस्तंभ, तृणस्तंभ, वायुस्तंभ आणि अन्नस्तंभ. जलस्तंभ कसा ठरतो तर चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि रेवती नक्षत्र यांचा संयोग जितका अधिक तितका स्तंभ मजबूत असतो आणि पाण्याची स्थिती उत्तम असते. पण यावेळेला तुम्ही पाहिलं तर चैत्र शुद्ध प्रतिपदा ही उत्तरा भाद्रपदेतच बऱ्याच अंशी आहे आणि रेवती नक्षत्र फार कमी वेळ चैत्र शुद्ध प्रतिपदेला मिळत आहे. हा अनेक वर्षांनी झालेली गोष्ट आहे की बहुतेक सगळी शुद्ध प्रतिपदा ही उत्तरा भाद्रपदेतच आहे. त्यामुळे संयोग कमी असल्यामुळे जलस्तंभ यावर्षी मजबूत नाही. त्यामुळे कमी वर्षा, पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची कमी उपलब्धता असं या संवत्सरामध्ये होऊ शकतं.
आणखीन काय आहे? तृणस्तंभ, वैशाख शुद्ध प्रतिपदा आणि भरणी नक्षत्र यांचा जितका संयोग होईल तो कृषीसाठी उत्पादनासाठी पाहिला जातो. तर यावर्षी वैशाख शुद्ध प्रतिपदा आणि भरणी नक्षत्र हा संयोग फक्त 20% आहे. त्यामुळे कृषी उत्पादने साधारण राहील, खूप चांगलं राहणार नाही. वायुस्तंभ, ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा आणि मृग नक्षत्र हे एकत्रित त्यांचं परिमाण जितकं जास्त असेल त्याचा वायुस्तंभ अधिक मजबूत असतो. वायुस्तंभ मजबूत असेल तर भूकंप, वादळी वारे वाहणं, नैसर्गिक आपत्ती या कमी येतात. मागल्या वर्षी वायुस्तंभ खूप खराब होता, पण यावर्षी वायुस्तंभ त्यापेक्षा चांगला आहे. त्यामुळे मागल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रकोप कमी राहतील. अन्नस्तंभ, आषाढ शुद्ध प्रतिपदा आणि पुनर्वसू नक्षत्र यांचा जो हा होतो, संयोग होतो, त्याला वायुस्तंभ असं म्हणतात. आणि वायुस्तंभ अन्नस्तंभ असं म्हणतात. अन्नस्तंभ काय दर्शवतो? तर अन्नधान्य कसं टिकून राहील, कृषी आली पण पाहिजे आणि त्या कृषीचा आपल्याला उपयोग पण झाला पाहिजे, टिकून राहिली पाहिजेत पिकं, तर ते आपल्याला अन्नस्तंभ दाखवतो. यावेळेला अन्नस्तंभाचा म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदा आणि पुनर्वसू नक्षत्राचा संयोग फक्त 33% आहे. तो साधारण बलवान आहे. त्यामुळे शेती उत्पादन कमी झालं तरी ते साधारण टिकून राहील, पण खूप उत्तम नाहीये, पण खूप खराबही नाहीये. मागल्या वेळेला तो खराब होता, त्यामुळे उत्पादन जे झालं ते नीट टिकवता आलं नाही, पण यावेळेला झालेलं उत्पादन साधारण टिकेल, स्तंभ एकदम खराब नाही. तर असे हे 4 स्तंभ, चतुस्तंभ. त्यानंतर येते ती म्हणजे संक्रांती. वेगवेगळ्या राशीतून सूर्याचा भ्रमण होतो, त्याला संक्रांती म्हणत असतात. संक्रांती फलित सांगताना वार आणि नक्षत्र याच्यावरून दोन्हीवरून संक्रांतीचं नाव ठरतं. इथे दिलेली आहे यादी की रविवार आणि उग्र नक्षत्र म्हणजे पूर्वा, तिन्ही पूर्वा नक्षत्र भरणी किंवा मघा असतील तर त्या संक्रांतीचं नाव असतं घोरा. मग शूद्र वर्णांसाठी ही घोरा ठीक असते. सोमवार आणि लघु नक्षत्र असेल, लघु नक्षत्र म्हणजे अश्विनी, पुष्य, अभिजित आणि हस्त, तर ध्वांशी नामक संक्रांती असते, ती वैश्यांना चांगली. मंगळवार आणि चर नक्षत्र महोदरा नामक असते, ती चोरांना सुखप्रद आहे. बुधवार आणि मैत्र नक्षत्र म्हणजे मृगशिरा, चित्रा, अनुराधा किंवा रेवती असेल तर मंदाकिनी नामक आहे, ती राजा, क्षत्रिय यांना हितकारी आहे. गुरुवारी आणि स्थिर नक्षत्र असेल तर तिन्ही उत्तरा किंवा रोहिणी तर मंदा नामक संक्रांती असते, ती विप्रवर्णाला सुखदायक आहे. शुक्रवार आणि मिश्र नक्षत्र म्हणजे विशाख किंवा कृत्तिका असेल तर मिश्रा संक्रांती असते, ती पशूंना जास्त चांगली असते. शनिवार आणि तीक्ष्ण नक्षत्र असेल तर राक्षसी नामक संक्रांती आहे, ती अंत्यजांना सुखप्रद असते, पण इतर सर्वांना ती चांगली ठरत नाही. तर हे आहे संक्रांतीचं फळ, म्हणजेच सूर्य संक्रमणाचं फळ. मग 2026 मध्ये संक्रांतीची फळ काय आहे? तर मेष संक्रांती शततारका नक्षत्रावर आहे, महोदरा आहे आणि मंगळवारी आहे, म्हणूनही महोदरा आहे. त्या संक्रांतीची स्थिती आहे उभी. उभी संक्रांत ही नेहमी उत्तम असते. बाजार स्थिर राहतात, हवामान चांगलं राहतं, मुबलक वस्तू उपलब्ध राहतात. वृषभ संक्रांती जी आहे ती अश्विनी नक्षत्रावर होते आहे, तिला ध्वांशी म्हटलं जाईल आणि वारनामानुसार ती मिश्र आहे. बसलेली संक्रांत आहे, मध्यम अवस्था, फार चांगली नाही फार वाईट. मिथुन मध्येही मृग नक्षत्रावरती मंदाकिनी आणि ध्वांशी अशी ही आहे, उभी आहे. उभी संक्रांत साधारणतः बाजार व्यापारासाठी चांगली असते. कर्कमध्ये मघा, घोरा आणि मंदा अशी ही संक्रांत राहील. सिंहमध्ये मंदाकिनी आणि ध्वांशी, कन्येमध्ये मंदाकिनी आणि मंदा, आणि कन्येमध्ये झोपलेली संक्रांत आहे आणि त्यामुळे सप्टेंबरच्या सुमारामध्ये महागाई आणि दुर्भिक्ष काही काळ होऊ शकेल. तुला ऑक्टोबर मध्ये बसलेली संक्रांत आहे,
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्याच्यामध्ये एक सामान्य फळ मिळेल संक्रांतीचं बसलेली संक्रांत आहे. मध्यम अवस्था असेल, पण कुंभेमध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये असताना पुन्हा संक्रांत घोरा आणि राक्षसी म्हणजे जास्त खराब आहे. तर सगळ्यांना खराब आहे अंत्यज लोक सोडून. त्यामुळे अवस्था तिची मध्यम अवस्था असली तरी ती फारशी चांगली म्हणता येणार नाही. असा वेगवेगळ्या संक्रांतीचं वेगवेगळं फळ सर्व संक्रांतीचं आपण पाहिलं साधारणतः. त्याच्यामध्ये सुरुवातीला संक्रांत ठीक आहे, नंतर काही थोड्या बाबतीत खराब फळ मिळेल एखाद महिन्यामध्ये आणि ओव्हरऑल आहे ते निम्न मध्यम फळ असं संक्रांतीचं स्वरूप. आता आपण पाहूया आर्द्रा प्रवेश. सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश हा अतिशय महत्वाची घटना मानली जाते. आणि तुम्ही बघितलं तर अधिकारी ग्रहामध्ये सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हाचा जो वाराचा स्वामी आहे त्याला मेघेश असं म्हटलं जातं. पावसाचा बराचसा काही जो फलित असतो ते त्याच्यावरून समजलं जातं. यावर्षीचा आर्द्रा प्रवेश आहे तो सूर्योदयानंतर होते. आर्द्रा प्रवेश सूर्योदयाच्या नंतर होत असेल तर तो फारसा शुभ मानला जात नाही. तिथी जी आहे ती शुक्ल अष्टमी ठीक तिथी आहे. चंद्रबळ चांगला आहे त्या तिथीला, त्यामुळे ठीक तिथी आहे. नक्षत्र जे आहे ते हस्त नक्षत्र आहे. तर हस्त नक्षत्र ही चांगलं नक्षत्र आहे. त्यानंतर मेघेश चंद्र आहे यावेळेचा, तो पृथ्वी तत्वाच्या राशीत आहे. जलतत्वाचा ग्रह पृथ्वी तत्वाच्या राशीत उत्तम फळ देतो, परंतु शनीने तो दृष्ट आहे. हा शनी कुंडलीचा षष्ठेश असून तो बाधक स्थानातही आहे. त्यामुळे तो बाधा उत्पन्न करणार आणि त्यामुळे मेघेश चंद्र जरी असेल तरी पावसाचं प्रमाण कमी राहील. जलतत्वाच्या राशीपैकी कर्क, वृश्चिक आणि मीन या 3 जलतत्वाच्या राशी आहेत. त्यापैकी गुरु आणि शुक्र हे दोन्ही शुभ ग्रह कर्केत आहेत, चांगलं आहे. पण मीन रास आहे ती पुन्हा शनीने युक्त आहे आणि शनी हा शुष्क ग्रह आहे. चतुर्थ स्थानावरून आपण टिकपाण्याचा विचार करतो. चतुर्थ लाभात भाग्येश शुक्र युक्त आहे, पण बघितलं तो गुरु आणि शुक्र हा पापकर्तरिक आहे. त्यामुळे पीकपणामध्ये बाधा येणार आहे यावर्षी, हे नक्की. यावर्षी मेघनिवास मायाच्या घरी आहे आणि रोहिणी समुद्र तटावर आहे. हे काही गणितीय पद्धतीने काढलं जातं की मेघनिवास कुठे असेल आणि रोहिणी नक्षत्र कुठे असेल आणि त्याचे आराखडे आहेत की मेघनिवास जर या ठिकाणी असेल तर वृष्टी चांगली होते. यावेळेचा मेघनिवास आणि रोहिणी नक्षत्राची स्थिती ही पावसासाठी चांगली आहे. पण यावर्षीचा जो पाऊस उत्पन्न करणारा मेघ आहे तो काल या नावाचा मेघ येतो आहे आणि जो नाग आहे जो पावसाच्या वृष्टीला मदत करतो तो तक्षक या नावाचा आहे. हे दोन्ही वृष्टीला सहाय्य न करता बाधा उत्पन्न करणारे आहेत. त्यामुळे पुन्हा पावसासाठी स्थिती जरी चांगली असेल तरी त्या स्थितीमध्ये बाधा उत्पन्न होतील, पाऊस आणि कमी राहील. त्यानंतर आपण विचार करू जगल लग्न. जगल लग्न म्हणजे मेष संक्रांतीचं जे लग्न असेल त्याला जगल लग्न म्हणतात. सूर्याचं मेष संक्रमण जेव्हा होतं, सूर्य ज्या मेष राशीत प्रवेश करतो त्यावेळेची कुंडली म्हणजे जगल लग्न कुंडली. आता एखाद्या बालकाचं भविष्य बघताना सुद्धा आपण तो कधी जन्मला याच्यावरून त्याचं भाकित करत असतो. त्याचप्रमाणे कधी मेष संक्रांत घडली यावरून आपण बऱ्याच गोष्टींचं भाकित करू शकतो त्या संदर्भात. मग यावेळी मेष संक्रांती कशी आहे? कधी मंगळवारी आहे आणि नक्षत्र शततारक आहे आणि दोन्हीकडून महोदरी म्हणजे ठीक आहे. उभी स्थिती उत्तम. पत्रिकेत लग्ने शुक्र व्ययात आहे, पण शुक्र व्ययामध्ये खूप खराब नाही, पण तरी तो व्ययात आहे आणि तो शत्रू ग्रहाचा आहे. लग्नावर शनीची दृष्टी आहे. जनतेचा कारक चंद्र हा राहुयुक्त आहे आणि गुरुदृष्ट आहे. म्हणजे ही सगळी परिस्थिती बघितल्यावर आपल्याला वाटणार की जनतेला त्रास भोगावा लागणार आहे यावर्षी, पण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग त्यांना मिळतील. कारण का
गुरुदृष्ट असल्यामुळे कुठे ना कुठे परिस्थिती बदलण्यासाठी काही ना काहीतरी आशा राहील. एकदमच कोंडलेली परिस्थिती होणार नाही. चतुर्थात केतू आहे आणि चतुर्थेश व्यय स्थानात आहे. त्यामुळे पिकवण्याची स्थिती पुन्हा इथे आपल्याला दिसतं की थोडी खराब राहील. विशेषतः रब्बी स्वीकारचा स्वामी आपण बघितला तो बुध आहे, तो नीचेचा आहे. त्यामुळे रब्बी पिकांसाठी पाण्याची कमतरता जास्त जाणवेल आणि रब्बी पिकांमध्ये जास्त कमी येईल, असं आपण मेष संक्रांतीच्या लग्नावरून पाहू शकतो. तेजीबंदी यावेळेला बघितलं तर ग्रहणावरून विचार केला तर या वर्षी पुढच्या संवत्सरामध्ये ग्रहण नाहीये. पण मागील संवत्सरात म्हणजे आता जे मार्च मध्ये ग्रहण झालं त्याचा एक ग्रहणाचा 6 महिने काही ना काही परिणाम होत असतो. ते सिंह राशीत ग्रहण झालं त्यामुळे तूच असलेली धान्य, तांदूळ, खाण्यापिण्याच्या गोष्टी, गूळ हे साधारण पुढची 5-6 महिने ह्याच्या गोष्टी थोड्या महाग राहतील. हा सामान्य नियम आहे. पण या संवत्सरात जास्त ग्रहण नसल्यामुळे संवत्सरात म्हणून तेजीबंदीचा तसा ग्रहणावरून विचार होणार नाही. आता आपण पाहूया ग्रहचार. चार म्हणजे ग्रहांची चाल. ग्रहांच्या चालीवरून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात की कशा रीतीने ग्रहांची फलितं मिळतील, कशा रीतीने कोणता ग्रह जास्त फलदायी ठरेल, कोणतं नाही ठरणार, हे आपल्याला कळतं. मग ग्रहचार यावेळेला काय दाखवतो, कोणते ग्रह आपल्याला चांगली कामगिरी दाखवतात, कोणते नाही दाखवत, बघू आपण. ग्रहचारामध्ये प्रत्येक ग्रहाची चाल बघण्याकरता संहितेमध्ये वेगवेगळे निकष दिलेले आहेत. मंगळाची चाल बघताना मंगळमुख बघितलं जातं. मंगळमुख म्हणजे मंगळ कशा रीतीने मार्गी आहे, कधी उदय होतोय आणि कधी वक्री होतोय. उदय होणं आणि वक्री होणं याच्यामधल्या नक्षत्रांच्या फरकावरती मंगळमुख ठरत असतं. यावर्षी मंगळ वक्री होत नाहीये, खूप उशिराने संवत्सरामध्ये त्याचा वक्रत्व दिसत आहे. तेव्हा तो व्यालमुखी मंगळ आहे, म्हणजे फार चांगला नाही. पण या संवत्सरासाठी त्याचं तसं फलित सांगता येणार नाही. पण या संवत्सरामध्ये त्याची गती जी आहे त्यामध्ये वक्रत्व येत नाही. बुधचार. बुध जेव्हा जेव्हा उदित होतो तेव्हा उत्पात होतो. अस्त होताना द्विधाची स्थिती असते, त्याच्या विपरीत स्थिती उदयाच्या वेळेला. आता सध्या बुध केव्हा केव्हा उदित आणि अस्त होतोय, 1 मेला तो अस्त होतोय, वैशाख महिन्यात. त्याची शुभ गती आहे, तिला तीक्ष्ण गती असं म्हणतात. त्यानंतर तो उदय होतो आहे मे महिन्यातच 22 तारखेला. ती साधी प्राकृत गती त्याची शुभ आहे. त्यानंतर तो अस्त होतो आहे जुलैमध्ये, तेव्हा त्याची संक्षिप्त गती आहे. त्या गतीचं काय वेगळं मुख्य फलित दिलेलं नाही. जुलैमध्ये एक भयकारक काही घटना घडण्याचा संभव आहे, पण त्याची गती जी आहे उदयाची ती गती संक्षिप्त असली तरी त्याचं एक फलित भयकारकता असं दिलेलं आहे. पुन्हा ऑगस्टमध्ये आहे ती विमिश्र गती आहे, सप्टेंबरमध्ये संक्षिप्त गती आहे, पुन्हा भयकारक. श्रावणामध्ये अस्त झालेला असताना शुभफळ मिळत आहे आणि श्रावणातच उदय झाले असताना ती भयकारक फलित मिळत आहे सप्टेंबरमध्ये. ऑक्टोबरमध्ये थोडस काही खराब फळ मिळू शकतं कारण पापगतीमध्ये आहे. त्यानंतर मात्र प्राकृत गती चांगली होईल. कमी वर्षा बुधाच्या गतीमध्ये होईल. रोगवृद्धी, पिकहानी वगैरे अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील, पण शुभफळ पण मिळेल. म्हणजे मिक्स रिझल्ट आपल्याला बुधाचे त्यानंतर दिसतील असं आपण म्हणू शकतो. भयकारक गती म्हणजे काही भयाचे एपिसोड्स येतील. गुरुचार. गुरुचा चार बघितला तर पंचसंवत्सरिक ही एक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वत्सर असतात संवत्सरामध्ये.
तसा आत्ताचा संवत्सर हे इदवत्सर आहे, अष्टमयुग चालत आहे. त्याच्यामधलं पराभव नावाचं हे संवत्सर आहे. पराभव या संवत्सराचं फलितच आहे की अग्निभय, शस्त्रभय, रोगभय, शस्त्रपीडा. हे संवत्सर जे आहे ते एकूण माणुसकीचा, एकूण तारतम्याचा पराभव अशा रीतीने जनमानसामध्ये तणाव, ताण अशा रीतीचा या संवत्सराचा फलित आहे. पण तरी सुद्धा गुरुचा उदय यावेळेला होतो आहे तो पुष्य नक्षत्रामध्ये ऑगस्टमध्ये होतो. त्यामुळे ऑगस्ट नंतर काही प्रमाणामध्ये आपल्याला या संवत्सराची फलितांचा परिणाम सुसह्य होईल. हे महापौष महावर्ष असल्यामुळे याच्या फळामध्ये वैरभाव राहील, पण त्याची समाप्ती होईल. म्हणजे वैरभाव असला तरी त्याची समाप्ती होणं, सुखशांती येणं, धनधान्य वृद्धी येईल, याच्याकडे ऑगस्ट नंतर थोडी थोडी वाटचाल चालू होईल. गुरुचा संवत्सर उदय झाल्यावर गुरु यावर्षी 2.25 नक्षत्राहून अधिक नक्षत्रांचा भोग करतोय थोडासा, त्यामुळे तो मध्यम शुभ आहे. त्यामुळे तो एकदम खूप प्रचंड उत्तम फळ देऊ शकणार नाही. त्याची फळ द्यायची क्षमता थोडी कमी आहे, पण तरी सुद्धा त्याच्या उदयानंतर बऱ्याच अंशी बरीच स्थिती आटोक्यात येईल असं आपण बघू शकतो. ऑगस्ट सप्टेंबर नंतर शुक्राचार काय सांगतो? शुक्र अस्त होतो आहे तो ऑक्टोबरमध्ये स्वाती नक्षत्रामध्ये. नागविती आहे, त्यामुळे चांगलं फळ मिळेल. रोगांना आळा बसेल, कमी भय होईल, ब्राह्मण आणि क्षत्रियांना शुभ असेल आणि सुभिक्षकारक असेल. म्हणजे पीक पाण्याची थोडीशी जी हानी आपण म्हटलेलं आहे टिकून राहणं, त्यासाठी हा शुक्र मदत करेल. पण शुक्राचा उदय होताना अजविती आहे, त्यामुळे कष्टप्रद होईल, चोरांची पीडा होईल. पीक जे टिकून राहिलेलं आहे त्याचा अधेमध्ये नाश चोरांकडून यांच्याकडून अशा रीतीने होऊ शकेल. म्हणजे पूर्णपणे उत्तम फळ शुक्राचार आपल्याला देऊ शकणार नाही. काही काळ चांगलं आणि काही काळ वाईट असं मिश्र फळ आपल्याला शुक्राचारातून मिळेल. शनिचार आपण बघितलं तर शनी पूर्ण संवत्सर जवळजवळ, पण फेब्रुवारी 27 म्हणजे एखाद दुसरा महिनाच कमी उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातच आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात शनी असण्याचं जे काही फलित आहे ते म्हणजे नदी काठी जाणारे लोक, वाहन निर्माण संबंधित लोक, स्त्रिया, या सगळ्यांना कष्ट आणि सोनं हा धातू जो आहे त्याचा अभाव राहील या कालावधीत. त्यामुळे सोन्याचे भाव वाढू शकतो. उत्तरार्धात रेवती नक्षत्रात शनी असणार म्हणजे फेब्रुवारी 27 नंतर. त्यावेळेला राजकर्मचारी, अधिकारी व्यक्ती, रब्बी पिकं, प्लेनच्या लोक यांना त्रास होण्याची शक्यता असेल. म्हणजे अगदी संवत्सराच्या शेवटी. राहूची चाल आपण बघतो ती म्हणजे ग्रहणावरून. पण या पुढच्या संवत्सरात भारतात दिसणारी ग्रहण नाहीये. ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण आणि खग्रास चंद्रग्रहण हे युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, कॅनडा इथून दिसेल. त्यामुळे हे ग्रहण जिथे दिसणार आहे तिथे ग्रहणाचे त्या देशामध्ये ग्रहणाचा परिणाम जास्त जाणवतील. त्याचा भारतामध्ये आपल्याला फारसा परिणाम होणार नाही. आता संवत्सर फलितामधला महत्वाचा मुद्दा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा कुंडली. आजची कुंडली जेव्हा प्रतिपदा सुरू झाली, ज्याप्रमाणे एखाद्या बालकाचा जन्म झाल्यावरती त्याचं पंचांग आणि त्याची कुंडली आपल्याला दाखवते की त्यांनी सुरू कुठून केलं. जर त्याला सुरुवात होताना चांगलं मिळालेलं आहे, 45,000 है, 4,000 म्यूट केलं पाहिजे आपला. स्वतःला म्यूट ठेवा. तर आपल्याला कळत आहे की या मुलाची सुरुवात कशी झाली. जसं
एखादं अतिशय रोगकारक वातावरण आहे, तिथे एखादं मूल जन्माला आलं, तर त्याला कसं रोगाशी सामना करतच आपले पुढचे दिवस घालवावे लागतील. बरीचशी त्याची शक्ती त्याच्यात खर्च होईल. या उलट जर अतिशय उत्तम वातावरणामध्ये एखादं मूल जन्माला आलं, तर पहिल्यापासूनच त्याला स्वतःला बळकट करण्याकरता बराच वाव मिळेल, त्याला रोगाशी लढण्याची गरज नसते. म्हणजेच आपल्या कुंडलीमध्ये ज्या काही गोष्टी बऱ्या वाईट आपण घेऊन आलेलो असतो, त्यामुळे आपल्याला पुढची वाटचाल करायला सुकर जाते किंवा दुष्कर होते. तशाच पद्धतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा कुंडली आपल्याला दाखवते की या संवत्सराची सुरुवात कशी झाली आहे, संवत्सरामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला चांगल्या असणार आहेत, कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. तर मैदिनीय भविष्यामध्ये लग्नावरून जनतेचा विचार केला जातो. इथे जलतत्वाच्या राशीमध्ये लग्न आहे. जलतत्व हे भावना प्रधान आहे, त्यामुळे हे वर्ष भावना प्रधान असेल. पटकन भावना उत्समोळून येणं, स्वतःला सावरू न शकणं, पटकन तोल जाणं, हे जे असतं हे या वर्षामध्ये तुम्हाला दिसून येऊ शकतं. माणसं स्वतःला कंट्रोल करणं, भावनांना आपल्या थांबवणं हे करताना त्यांना कठीण पडेल. बऱ्याच नेहमीच्या सोयी आणि गोष्टी सोडायला लावणारं वर्ष असू शकतं. भावनेच्या भरामध्ये बऱ्याच गोष्टी लोक वेगळ्या पद्धतीने आपल्या सामान्य जीवनापेक्षा वेगळ्या पद्धतीने करू शकतात. जनतेचा विचार करताना आपण चंद्रही बघतो मैदिनीमध्ये. इथे बघतो आपण की चंद्र हा शनी आणि शुक्र युक्त असल्याने, शनी आणि सूर्य युक्त असल्याने आणि शुक्र तिथे असल्यामुळे एकंदर पीडित आहे. त्यामुळे हे येणारं सर्वसाधारण जनतेसाठी वर्ष जे आहे ते फारसं चांगलं नाही. थोडेसे अप्स अँड डाऊन्स सामान्य जनतेसाठी या वर्षात राहणार आहेत. द्वितीय जो मंगळ आहे तो राहू आणि बुध युक्त आहे, व्ययात आहे तो. त्यामुळे या वर्षात एकंदर देशामध्ये बरंच खर्चिक राहील. प्रत्येक देशासाठी देशाची आर्थिक तूट वाढू शकेल. उद्योगधंद्यांनाही पूरक असं हे वर्ष नाही. उद्योगधंद्यांनाही थोडीशी खीळ बसू शकेल. तृतीय जो शुक्र आहे या कुंडलीचा तो लग्नात उच्च आहे. त्यामुळे शेजारील जी राष्ट्र आहेत आपली, त्यांच्याकडून यावर्षी सुद्धा आपल्याला त्रास मिळणार. तृतीय हर्षलही बसलेला आहे, त्यामुळे त्याला पुष्टी मिळते की आपल्याला त्रास होऊ शकेल. पण त्याबरोबरच तृतीय स्थान पण बळकट झाल्यामुळे यावर्षी जे काही दळणवळणाच्या साधनांचे घेतलेले प्रकल्प आहेत सरकारने, ते उत्तम रीतीने पुरे पडतील. रेल्वे, मोटारगाड्या, रस्ते, पूल असं बरंच काही काम होईल. साधनं वाढतील लेखक वर्गासाठी, आणि हे वर्ष चांगलं राहील. वर्षाचा आणि खरीप पिकाचा स्वामी गुरु हा चतुर्थामध्ये स्थित आहे, त्यामुळे खरीप पीक साधारण राहील. पण रब्बी पिकाचा स्वामी बुध हा व्ययात आणि पापग्रहांशी संबंधित असल्याने रब्बी पिकांमध्ये कमतरता येईल. पंचमेश चंद्र हा शनी आणि शुक्र सारख्या शत्रुग्रहांबरोबर आहे, त्यामुळे जो खुर्दा बाजार म्हणतात, शेअर बाजार, तो सुद्धा या वर्षी कमजोर राहील. शेअर बाजारात खूप मोठी तेजी येणार नाही. हे चैत्र शुद्ध प्रतिपदेवरून आपण भाकीत करतो आहोत. त्याचबरोबर षष्ठात केतू आणि व्ययात मंगळ आणि षष्ठे सूर्य शनी बरोबर आहे, त्यामुळे साथीचे विकार, अपघात यासारख्या गोष्टी यावर्षी जास्त दिसून येतील. सप्तम स्थान आणि सप्तम पीडित असल्यामुळे परराष्ट्रांबरोबर संबंध स्थापित करण्यात आपल्याला अडचण राहील. परराष्ट्रांचे आपले संबंध जुळवताना अडचणी येऊ शकतात. फॉरेन एक्सचेंज मध्ये कमतरता राहील, म्हणजे रुपयाचं अवमूल्यन होऊ शकतं. अष्टमेश लग्नात उच्च असल्याने पेन्शनर लोकांना मात्र हे वर्ष बरं जाईल. त्यांच्या
त्यांच्या सोयीच्या योजना असतील त्या चालू राहतील आणि होतील. तसंच विमा कंपन्यांकरताही हे वर्ष चांगलं राहील. नवमेश मंगळ व्ययात राहू बुधयुक्त आणि गुरुदृष्ट असल्याने इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी सुद्धा वर्ष चांगलं राहील. दशमेश गुरु दशमाला पाहत असून सूर्य लग्नात असल्याने सत्ता पक्षासाठी येणारं वर्ष चांगलं असेल. म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय हे लोकांना आवडतील. लोक साधारण त्यांच्या बरोबरीने राहतील. त्यांना खूप मोठा विरोध किंवा काही होणार नाही. द्वादशासाठी मंगळ राहू आणि बुध असल्याने सायबर क्राईम ज्याला आपण म्हणतो ते गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. कारण राहू हा ग्रह भ्रमित करण्यामध्ये माहीर आहे. आता ग्रहांवरून आपल्याला काय दिसतंय, तर ग्रह आपण पाहिले तर सूर्य हा आत्माग्रह आहे. मुळातच त्याचं तेज भरपूर असतं. त्याला एक नैसर्गिक बळ आहे आणि इथे हा लग्नस्थानी बसलेला आहे. लग्नस्थानी हे त्याचं बलवान स्थान आहे. त्यामुळे त्याची स्थिती चांगली म्हणू शकतो आपण. पण सत्ताधारी पक्षासाठी वर्ष चांगलं राहू शकतो. चंद्र पीडित आहे त्यामुळे सामान्य जनतेसाठी दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि पाऊस, वर्षा यासाठी हे फळ चांगलं नाही यावर्षी. मंगळ व्ययात पापग्रह युक्त आहे त्यामुळे सैनिक, पोलीस किंवा तत्सम संरक्षणाची कार्य करणाऱ्या व्यवसायातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष इतकं चांगलं नाही. बुध ग्रह जो आहे तो सुद्धा व्ययात मंगळ आणि राहू युक्त असल्याने संपर्क यंत्रणा, वृत्तपत्र, व्यापार हे सगळं बुधाकडे येतं ना. दळणवळणाची साधनं, काय बोललं जातं, कुठल्या प्रकारचे वक्तव्य केले जातात, या सगळ्यामध्ये थोडीशी कॉन्ट्रोवर्सी यावर्षी राहील. व्यापारासाठी सुद्धा खूप चांगलं राहणार नाही. गुरु चतुर्थात राहू दृष्ट आहे आणि सोन्याच्या किमतीमध्ये त्यामुळे वाढ संवत्सरात होईल. शुक्र उच्चीचा असल्याने कलाकार स्त्रिया, दागदागिने, कला यांची या संवत्सरात वृद्धी होईल. शनी लग्नामध्ये शनी आधी पहिल्यांदा त्याचं मरणकारक स्थान आहे. त्यात तो शुक्रयुक्त आहे, सूर्ययुक्त आहे. त्यामुळे वयस्कर लोक, लोकशाही, शेतकरी यांच्याकरता काही खराब फळं होऊ शकतात. आता कूर्मचक्र काय दाखवतो? कूर्मचक्र म्हणजे पृथ्वी कासवाच्या पाठीवर आहे असं एक पुराणातला दाखला आहे. त्याचप्रमाणे जगाचा किंवा भारताचा विचार करताना एक कासव कल्पून त्यानुसार बघितलं जातं की कशा रीतीने घडामोडी जागतिक घडतील. तर अमेरिका जी आहे तिची रास आहे मिथुन आणि इराणची रास आहे वृषभ. उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा हे 3 नक्षत्र सध्या अमेरिकेच्या राशीच्या इथे आहेत. म्हणजे अमेरिकेवरती त्यांचा प्रभाव पडत आहे. आणि इराण जो आहे त्याची वृषभ रास आहे. त्यामुळे कृतिका, रोहिणी आणि मृग ही 3 नक्षत्र ज्याच्यामध्ये कृतिकेतच गुलिक आहे अशी इराणची परिस्थिती आहे. सद्य परिस्थिती पाहिली तर मिथुन राशीवर राहूची दृष्टी आहे आणि वृषभवर शनीची दृष्टी आहे. म्हणजे दोघांवरही पापग्रहांच्या दृष्टी आहे. जेव्हा ऑगस्ट 26 मध्ये शनी वक्री होईल तेव्हा या परिस्थितीमध्ये थोडाफार सुधारणा होईल. तोपर्यंत हा तणाव थोडा चालत राहील असं वाटतं. नोव्हेंबर 26 मध्ये जेव्हा राहू मकरेत प्रवेश करेल तेव्हा इराणसाठी थोडं खराब राहील. कारण वृषभेवर त्याचा दृष्टी येईल. त्याचबरोबर शुक्रवेध जो होतो आहे, जो इराणला प्रोटेक्ट करतो आहे, तो पण साधारण त्यावेळेला शुक्र बाजूला झाल्यामुळे तो वेध होणार नाही. त्यामुळे इराणसाठी थोडा तो कालावधी खराब राहील. आणि त्यामुळे नोव्हेंबर 26 नंतर काहीतरी वाटाघाटी होऊन थोडी माघार घेऊन ही जी परिस्थिती आहे ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने कमी होईल. पूर्वस्थितीला थोडीफार येण्याचा प्रयत्न होईल असं आपण म्हणू शकतो. तर हे होतं
यावेळचं संवत्सर फल, यावेळची ग्रहस्थिती, यावेळची चैत्र शुद्ध प्रतिपदेची कुंडली, यावेळचा आर्द्रा प्रवेश आणि त्यावरून आपल्याला हे संवत्सर कसं जाईल वाटतं त्याबद्दलची काही माहिती. तर ऋषीप्रबोध ज्योतिष संस्थेच्या वतीने ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणाव्यात असं मला आणि अविनाश सरांना वाटलं, त्यामुळे हे विनामूल्य व्याख्यान आम्ही ठेवलं होतं. मेदिनीय हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये फार पूर्वीपासून आपल्या ऋषीमुनींनी खगोल आणि भूगोलाचा साधक बाधक संपूर्ण विचार करून बरेच काही आडाखे बांधून ठेवलेले आहेत. त्यांच्या आडाख्यांचा उपयोग करून, त्यांचं एवढं मोठं ज्ञान असल्यामुळे थोडीफार आपण त्या ज्ञानाचा वापर करून अशा प्रकारची परिस्थिती आपल्या पुढे येणार आहे याचा थोडा उहापोह करू शकतो. त्याच प्रकारे त्यांच्या मूळ पुस्तकातल्या संकल्पना घेऊन तुम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. नेहमीच अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या पुढे मांडण्याचा आमचा प्रयास असतो. अविनाश सर. हॅलो, हा बोला. हा, तर इथे आपण संवत्सर फळ आणि पंचांगाबद्दल माहिती सांगून संपवलेली आहे. सर्वजण तुम्ही आलात, या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि शांतपणे सगळं ऐकून घेतलं, याबद्दल धन्यवाद. येणारा संवत्सरच आपल्याला सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने घडतायत आणि आपण मांडलेले आडाखे कसे काय बरोबर आहेत किंवा ह्याच्यामध्ये काय आणखीन आपल्याला बदल करायला हवा होता. जसं आपण बघितलं की मागच्या वर्षीच्या फलिताच्या बाबतीत आपण थोडं काढून पाहिलं आणि काही गोष्टी आपल्याला झालेल्या आढळल्या. या वर्षीचं आता फळ आपण पाहिलं, चांगलंच फळ आपल्याला मिळेल. आणि जसं म्हटलेलं आहे की गुरुचार, गुरुची दृष्टी, गुरुचा जेव्हा उदय होईल त्यानंतर एक चांगला आपल्याला मदतीचा हात मिळेल अशी आपण आशा करूया. त्याबरोबरच सगळीकडे असं पण आपल्याला दिसतं आहे की जरी खराब असलं तरी कुठेतरी सुटण्यासाठी वाव आहे, कुठेतरी आपल्याला बाहेर पडण्याचे मार्ग दिसतील, ही आपण याच्यामधून दिसतंय. त्यामुळे अशी आशा करूया की नक्कीच हे वर्ष जरी कठीण जाणार असलं, काही आणखी त्याच्यामध्ये अडचणी येणार असतील, अडचणीतून मार्ग आपल्याला मिळणार आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या आशेच्या बळावरती आणि जसं सांगितलं की यावेळेला भावना प्रधानता या वर्षामध्ये खूप जास्त राहील, तर आपल्याला जेव्हा माहिती असतं की अशा प्रकारच्या गोष्टी घडणार आहेत तेव्हा आपण त्याबाबतीत सजग राहायचं असतं. म्हणजेच एखादी जर काट्याकुट्यांची वाट आहे असं आपल्याला समजलं तर आपण कसं जपून पावलं टाकणार की काटे जास्त बोचू नयेत आपल्याला. तरच ह्या संवत्सरामध्ये आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे की आपल्या भावभावनांवर थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे हेतुपुरस्सर, आणि शांत राहण्याचा, शांतपणे आलेल्या गोष्टींना तोंड देण्याचा असा आपण प्रयत्न करायचा आहे. कुठल्याही गोष्टींनी एकदम गॅस नाहीये, हे नाहीये, आणि एकदम पॅनिक होऊन आपण जर कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद दिला तर त्याचे परिणाम आपल्याला काय, आपण परिस्थिती तर एकदम बदलू शकणार नाही, पण त्याच्यामुळे बरेचदा आटोक्याबाहेर जाण्याची, खराब होण्याची संभव असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला धीराने तोंड देणं, भावभावनांवर नियंत्रण ठेवणं आणि नैसर्गिक साधन संपत्ती ती अतिशय व्यवस्थित रीतीने वापरणं. पण आपण बघितलं की पाऊस, पीक, पाणी या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला थोडी कमतरता जाणवणार आहे. ती आपल्याला आपल्या उपायांनी, आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी, काही वायाने जाऊ न देता चांगल्या रीतीने हे वर्ष पार पडेल असं सगळं वापरायचं आहे. आपण सगळ्यांनी हा संकल्प करूया. शुभम भवतु असं इथे म्हटलेलं आहे, तसंच सर्व शुभ हो, ईश्वराचा
हात नेहमी आपल्या पाठीशी राहो, भारत देशाच्या पाठीशी राहो, विश्वाच्या पाठीशी राहो, अशी आपण प्रार्थना करू शकतो. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. माझा एक प्रश्न विचारू का? हम्म. विचारा. नमस्कार, मी मकरंद बापट, मी पुण्याहून बोलतोय. तुमचं आजचं लेक्चर खूप छान झालं, खूप माहितीपूर्ण होतं. मी आता शास्त्रीला बसलो होतो, पण आम्हाला मेदिनीय ह्या संहितेमध्ये खूप कमी ज्ञान मिळालं. पण आज तुम्ही जे समजावून सांगितलं ते अतिशय विवेचनपूर्ण होतं आणि खूप छान होतं. तरी सुद्धा एक तुम्हाला विनंती आहे, जर तुमच्याकडे ह्या स्लाइड्स जर असतील किंवा रेकॉर्डिंग असेल तर ते शेअर केलं तर आम्ही जेव्हा शांतपणे त्याचा अभ्यास करू तेव्हा अजून जास्त आम्हाला ते समजू शकेल. तर अशी काही तुम्ही सोय करू शकाल का? हो, जरूर आम्ही तुम्हाला शेअर करू. अभ्यास करा, काही हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी बृहत्संहिता जो ग्रंथ आहे तर त्याचा अभ्यास तुम्ही करा. जर तुम्हाला हे सगळं शिकायचं असेल तर ज्योतिषशास्त्रीमध्ये फार म्हणजे कमी प्रमाणात त्याचा उल्लेख आहे. हो, खूप पण त्रोटक आहे उल्लेख. त्रोटक आहे. संहिता हे आता जे आम्ही ग्रह 4 वगैरे जे सगळे सांगितले तुम्हाला ते सगळे बृहत्संहितेमध्ये वराहमिहिरने जे लिहिलेले बृहत्संहिता आहे तर तो तुम्ही घेऊन त्याचा अभ्यास करा, म्हणजे चांगलं राहील. नक्की, ते तर करणारच होत, पण आता जसं मी मॅडमला हे देणार त्याला काही प्रॉब्लेम नाही. येस सर, थँक्यू सो मच. नक्की. चला, अजून कोणाला काही विचारायचं नसेल तर मग थांबूया. धन्यवाद. सर, याचं रेकॉर्डिंग येणार आहे का? हो, येणार. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. धन्यवाद. हे बृहत संहिता हे जे तुम्ही सांगितलंय Thank you, madam. संस्कृतमधून आहे का? नाही, हे तुम्हाला म्हणजे मूळ ग्रंथ संस्कृत आहे, पण तुम्हाला हिंदी अनुवाद, इंग्लिश अनुवाद उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. ओके, थँक्यू. चला, बघूया इथेच. शुभम भवतु. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.